आतापर्यंत काय काय पाहिलं आपण? व्याकरण म्हणजे काय? एक मिनिट हं. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे नियम ज्यामध्ये सांगितलेले असतात त्या सर्व नियमांना आपण व्याकरण म्हणतो. भाषा म्हणजे काय? आपल्या मनातील विचार दुसऱ्यांना बोलून दाखवण्याकरिता अथवा कळविण्याकरिता जे साधन वापरतो आपण त्याला भाषा असे म्हणतो. भाषेचे 3 प्रकार: मौखिक भाषा, लिखित भाषा आणि संकेतात्मक भाषा. ज्यावेळेस आपण आपले विचार बोलून व्यक्त करतो त्यावेळेस त्याला मौखिक भाषा म्हणतात. ज्यावेळेस लिहून विचार व्यक्त केले जातात त्यावेळेस त्या भाषेला लिखित भाषा म्हणतात. आणि ज्या वेळेस हालचालींच्या आधारे अथवा चिन्हांच्या आधारे व्यक्त केले जाते त्यावेळेस त्या भाषेला संकेतात्मक भाषा असे म्हणतात. पुढे आपण पाहिलं वर्ण. वर्ण कशाला म्हणायचं? तर आपल्या तोंडामधून जे मूळचे ध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण म्हणतो. मूल ध्वनी एकूण किती आहेत? तर 42 आहेत. त्यानंतर आपण भाषेचं स्वरूप पाहिलं का? कसं असतं भाषेचं स्वरूप? पहिल्यांदा वर्णांना मिळून बनतात शब्द. शब्दांनंतर पद बनतं. पदांना मिळून वाक्य बनतात आणि वाक्यांना मिळून धडे बनतात, पाठ बनतात आणि अनेक पाठ मिळून एक पुस्तक बनतं. अशी अनेक पुस्तकं मिळून साहित्य बनतं. संस्कृत साहित्य, मराठी साहित्य, अशा पद्धतीने हिंदी साहित्य. त्यानंतर वर्ण. वर्ण किती आहेत? 42 वर्ण आहेत. वर्णामध्ये पहिले येतात स्वर, व्यंजन. कोणते कोणते आहेत ते? तर माहेश्वर सूत्रानुसार 42 वर्ण आहेत. त्यापैकी 9 हे स्वर आहेत. अ, इ, उ, ऋ, लृ, ए, ओ, ऐ आणि औ. व्यंजन कोणती कोणती आहेत तीही आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं वर्णांची उच्चारण स्थान. उच्चारण स्थान कशाला म्हणायचं? तर आपल्या तोंडामधून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हवेचा स्पर्श होऊन अथवा जिभेचा स्पर्श होऊन वेगळ्या वेगळ्या वर्णांचं उच्चारण होतं. ठीक आहे. तर ज्या ठिकाणावरून ज्या वर्णाचं उच्चारण होतं त्या ठिकाणाला आपण त्या वर्णाचं स्थान आहे असं म्हणतो. कारण की त्या ठिकाणावरून त्याचं उच्चारण होतं. जसं की अमक्या अमक्या नदीचा उगम कुठून आहे? गंगा नदीचा उगम कुठून आहे? तर हिमालयातून आहे. का? मग ते गंगा नदीचं स्थान काय झालं? हिमालय असं झालं उगम होण्याचं. तसं वर्णाचं उच्चारण, ज्या वर्णाचं उच्चारण कंठस्थानातून होईल, कंठ म्हणजे गळ्यामधून होईल, त्या वर्णाचं स्थान काय झालं? कंठ. जसं क, ख, ग, घ, ग. तालू स्थान, टाळू ज्याला म्हणतो आपण. ज्या वर्णाचं उच्चारण तालूमधून होईल, टाळूमधून, त्या वर्णांचं उच्चारण स्थान काय आहे? तालू. त्याच्यावरून त्यांना नाव काय येणार आहे? कंठ्य, तालव्य, मूर्धन्य. या स्लाइडचा स्क्रीनशॉट देखील आपण घेतला असेल. दंत्य, ओष्ठ्य, नासिक्य, कंठतालव्य, कंठोष्ठ्य, दंतोष्ठ्य, जिव्हामूलीय आणि मुखनासिक्य अशी ही त्यांची नावं येणार आहेत. आणि स्थान कोणते कोणते आहेत? तर कंठ, तालू, मूर्धा, दंताहा, ओष्ठौ, मुखनासिका, कंठतालू, कंठोष्ठ, दंतोष्ठ, जिव्हामूलीय आणि मुखनासिका. मुखनासिका म्हणजे मुखसहित नासिका अशी उच्चारण स्थानं आहेत. ठीक आहे. त्यापुढे आपण पाहिलं होतं या स्लाइड वरती आपल्याला आपल्या मुखाची आकृती दिलेली आहे. त्या आकृतीवरून आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी कोणतं स्थान आहे. कंठ कुठे आहे? गळ्या ठिकाणी कंठ दिलेला आहे. दंत कुठे आहे? तालू कुठे आहे? मूर्धा कुठे आहे? नासिका कुठे आहे? नासिका म्हणजे नाक आणि ओठ ही तर आपल्याला माहितीच आहे. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? तर कोणत्या वर्णाचं उच्चारण कोणत्या स्थानामधून होत आहे, म्हणजे त्या वर्णाचं उच्चारण स्थान काय आहे हे लक्षात असणं महत्वाचं आहे. पुढे आपण वर्णाचे प्रकार पाहिले काल. पहिला प्रकार आहे स्वर. स्वराची व्याख्या काय आहे? तर जी स्वतंत्र आहेत त्यांना स्वर म्हणतात. कशामध्ये स्वतंत्र? तर वर्णाच्या उच्चारणामध्ये ते काय आहेत? स्वतंत्र आहेत. वर्णांच्या उच्चारणामध्ये ते स्वतंत्र आहेत. म्हणजे उच्चारण करण्याकरता त्यांना कोणाचाही आधार घेण्याची गरज नाही, कोणाचीही साह्य घेण्याची गरज नाही. स्वतंत्रपणे त्यांचं उच्चारण होतं. उच्चारण करण्याकरिता दुसऱ्या कोणत्याही वर्णाचं साह्य आपल्याला घ्यावं लागत नाही.
त्यानंतर स्वराचे प्रकार पाहिले, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि प्लुत स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्यांचं उच्चारण थोडक्यामध्ये होतं. थोडक्यात म्हणजे काय? त्यांचं उच्चारण करण्याकरता आपल्याला कमी वेळ लागतो, कमी कालावधी लागतो. म्हणजे किती? तर एक मात्रेचा वेळ लागतो. एक मात्रेचा वेळ आपल्याला लागतो. जसं की अ, ई, उ, ऋ आणि लृ. ठीक आहे. पुढे दीर्घ स्वर. दीर्घ स्वर कशाला म्हणायचं? ज्यांचं उच्चारण करण्याकरिता 2 मात्रेचा कालावधी लागतो. ज्यांचं उच्चारण करण्याकरिता किती मात्रांचा कालावधी लागतो? 2 मात्रांचा कालावधी लागतो. आणि प्लुत स्वर म्हणजे काय? ज्यांचं उच्चारण करण्यासाठी आपल्याला 3 मात्रांचा कालावधी लागतो. किती मात्रांचा कालावधी लागतो? 3 मात्रांचा कालावधी लागतो. म्हणजे जास्त वेळ लागतो. हा स्वर आपण कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याला कोणाला तरी बोलवायचं असेल किंवा ओरडून काहीतरी सांगायचं असेल, त्यावेळेस आपला स्वर जो लांबतो, तोच स्वर म्हणजे प्लुत स्वर आहे आणि कोणताही स्वर प्लुत स्वर होऊ शकतो. हे आपण काल पाहिलं होतं. त्याच्यानंतर खाली संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर खरं तर संस्कृतमध्ये नाहीये. आपण कालच पाहिलं होतं. पण इथे का दिलेलं आहे? कारण की ए आणि ऐचे 2 स्थान आहेत. कंठ आणि तालु. ते का आहेत 2 स्थानं? तर त्यांच्यामध्ये अ आणि ईची मात्रा आपल्याला थोडीशी जाणवते आहे. म्हणून कंठ तालु हे त्यांचे 2 स्थानं पाणिनींनीच दिलेले आहेत. पुढे हे झालं स्वरांचं. त्याच्यानंतर आपण पाहिली व्यंजन. व्यंजन कशाला म्हणायचं? तर ज्या वर्णांचं उच्चारण करण्याकरता आपल्याला स्वरांचे साह्य घ्यावे लागते, त्याला काय म्हणायचं? व्यंजन असं म्हणतात. त्यामुळे ते आपण कशी लिहितो? हलंत लिहितो, पाय मोडके लिहितो. कारण त्यांच्यामध्ये स्वर नाही, ते परतंत्र आहेत. कोणावरती अवलंबून आहेत? तर स्वरांवरती अवलंबून आहेत. आणि स्वरांचं व्यंजनांना साह्य कुठून होतं? तर पाठीमागून होतं. म्हणजे अगोदर व्यंजनांचं उच्चारण होतं आणि त्याच्यानंतर आपण स्वराचं उच्चारण करतो. पाठीमागून स्वरांचं साह्य घेतो. जसं क, अगोदर क ऐकायला येतो, नंतर अ ऐकायला येतो. च, च ऐकायला येतो, नंतर अ ऐकायला येतो. ची, क, का, की, कू. कितीही स्वरांच्या शिवाय उच्चारण करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपण व्यंजनांचं उच्चारण करू शकत नाहीत. म्हणून व्यंजनांना आपण व्यंजनांची व्याख्या काय केलेली आहे? परतंत्र. जे काय आहेत? परतंत्र आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. त्यांना आपण वर्गीय व्यंजन असं म्हणतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं वर्गीय व्यंजन किती वर्ग आहेत? एकूण 5 वर्ग आहेत. तर 5 वर्ग तुम्हाला काय करायचे आहेत? पाठ करायचे आहेत. पहिला वर्ग आहे क वर्ग, क, ख, ग, घ, ङ. च वर्ग, च, छ, ज, झ, ञ. ट वर्ग, ट, ठ, ड, ढ, ण. त वर्ग, त, थ, द, ध, न. प वर्ग, प, फ, ब, भ, म. हे वर्गीय व्यंजन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे वर्गांना सोडून व्यंजने आहेत, की जे 5 वर्गामध्ये येत नाहीत. ती कोणते कोणते व्यंजन आहेत? पहिले तर सगळे स्वर वर्गांना सोडून आहेत. स्वर जे आहेत अ, आ, इ हे 5 वर्गामध्ये येत नाहीत. त्यानंतर य, र, ल, व ज्यांना आपण अंतस्थ वर्ण म्हणतो. ते य, र, ल, व आणि उष्म वर्ण श, श, स, ह असे हे वर्ण आहेत. आता या वर्णामध्ये सुद्धा काही भेद आहेत, प्रकार आहेत. ते कोणते कोणते आहेत? तर पहिला आहे अल्पप्राण. यांच्यापैकी काही वर्ण जे आहेत, व्यंजनं जी आहेत, ती व्यंजनं अल्पप्राण आहेत. कशी आहेत? अल्पप्राण. प्राण म्हणजे वायू, ताकद आपण त्याला म्हणतो ताकद. प्राण म्हणजे काय? ताकद. इथे प्राण या शब्दाचा अर्थ आहे ताकद. आणि अल्प म्हणजे कमी. ज्या वर्णांचं उच्चारण करण्याकरिता कमी प्राण लागतो, म्हणजे कमी शक्ती लागते, कमी ताकद लागते, त्यांना म्हणतात अल्प प्राण. त्याचीच शास्त्रीय भाषा दिलेली आहे पाणिनीय शिक्षक पाणिनींनी. ज्या वर्णांच्या उच्चारामध्ये हकाराचे प्राबल्य कमी आहे, हकारस्य प्राबल्यम अल्पम अस्ति. हकाराचे प्राबल्य काय आहे? कमी आहे. म्हणजे काय? आता बघा, क म्हणून बघा माईक म्यूट असताना क, ह जास्त ऐकायला येतोय का? पण त्याच तुलनेमध्ये ख म्हणा. ख, क, ख, ग, घ, घ. जास्त ह ऐकायला येतो आपल्याला. आपल्या तोंडामधून ह हकाराचं जे उच्चारण आहे, प्राण जो आहे, तो जास्त आपल्याला वायू काय होतो? जास्त बाहेर पडतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? ज्याच्यामध्ये हकाराचं प्राबल्य कमी आहे, त्याला म्हणतात अल्पप्राण. क,
क च ट त प ग ज ड द ब आणि य र ल सर्व स्वर आणि अनुनासिक म्हणजेच ग य ण न म. आता बघा अल्पप्राण मध्ये जे क च ट त प दिलेले आहेत ते बघा वर्गीय व्यंजन पुढे वरती चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये क च ट त प कुठे आलेले आहे बघा. प्रत्येक वर्गाचं पहिलं पहिलं व्यंजन आलेलं आहे. क च ट त प. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला हे जे वर्ण आहेत वर्गीय व्यंजन आहेत ते आपल्याला उभे सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. वर्गीय प्रथम व्यंजन आणि वर्गीय तृतीय व्यंजन आणि य र ल व सर्व स्वर आणि अनुनासिक हे कशामध्ये येतात अल्प प्राणामध्ये येतात. हे उच्चारणासाठी आपल्याला महत्वाचं आहे. बाकी संधीमध्ये अल्पप्राण आणि महाप्राण याचा काहीही संबंध येत नाही. हे कशासाठी अल्पप्राण आणि महाप्राण उच्चारणासाठी लक्षात ठेवायचे आहे. तर जे अल्पप्राण व्यंजन आहेत त्यांचा आपण अल्पप्राणानेच उच्चारण केलं पाहिजे. म्हणजे क क ला उगाच लांबवलं पाहिजे. क असं नाही केलं पाहिजे. ठीक आहे. बघा क च ट त प क च ट त प ग ज ड द ब सर्व स्वर य र ल व आणि अनुनासिक. अनुनासिक कोणते कोणते व्यंजन आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रत्येक वर्गातील जे पाचवं व्यंजन आहे ते पाचवं व्यंजनाला आपण अनुनासिक व्यंजन म्हणतो. ङ य ण न आणि म. ङ य ण न आणि म. ठीक आहे. अल्पप्राण समजलंय. अल्पप्राण म्हणजे काय हो सर. समजलंय. हो सर. ज्यांचं उच्चारण करण्यासाठी प्राण कमी लागतो म्हणजे शक्ती कमी लागते किंवा हकाराचे प्राबल्य ज्याच्यामध्ये कमी असते त्या वर्णांना आपण अल्पप्राण असे म्हणतो. पुढे याच्या विरुद्ध महाप्राण. ज्यांचं उच्चारण करण्यासाठी शक्ती जास्त लागते म्हणजेच हकाराचे प्राबल्य त्या वर्णांच्या उच्चारणामध्ये जास्त असते. जसं ख छ ठ थ फ. आता ख छ ठ थ फ बघा वर्गीय द्वितीय व्यंजन. प्रत्येक वर्गातील द्वितीय व्यंजन ख छ ठ थ फ उभे म्हणायचे. ख छ ठ थ फ. ह आपल्याला जास्त ऐकायला येतो आणि ताकद आपल्याला जास्त लागते. अगदी छातीमध्ये ठोके वाढतात. ख छ ठ थ फ घ झ ढ ढ भ. ठीक आहे. हे काय आहेत महाप्राण. आणि जे उष्म वर्ण आहेत श श स ह आणि विसर्ग. कारण विसर्गाचं सुद्धा उच्चारण आपण ह सारखंच करतो. ह राम ह. तर हे सगळे काय आहेत महाप्राण आहेत. पाठांतर आणि प्रॅक्टिस सराव याच्यावरतीच जास्त वर्ण विचार हे प्रकरण अवलंबून आहे. कारण की इथे आपल्याला व्याख्या पाठ कराव्या लागतात. वर्ण कशाला म्हणायचं, स्वर कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर स्वर किती आहेत हेही आपल्याला पाठ करावं लागतं. त्याच्यानंतर व्यंजन कोणती आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्पप्राण कशाला म्हणायचं, महाप्राण व्यंजन कोणती आहेत. पुढे आता कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन असे संस्कृत मध्ये वेगळे केलेले नाहीत पण उच्चारणासाठी ते आपल्याला महत्वाचे आहेत. कठोर व्यंजन म्हणजे जे ऐकायला थोडेसे कठोर वाटतात. क च ट त प ख छ ठ थ फ आणि श श स. आणि मृदू व्यंजन कोणती कोणती आहेत तर ग ज ड द ब घ झ ढ ध भ य व र ल ह. सर्व स्वर हे मृदू व्यंजनामध्ये येतात. मृदू म्हणजे काय कोमल. मृदू म्हणजे काय कोमल. सर्व स्वर हे मृदू व्यंजन आहेत. हे मराठीमध्ये दिलेले आहेत. संस्कृतमध्ये असा विभाग केलेला नाही. पण मराठीमध्ये सुद्धा मराठीचा सुद्धा बराचसा भाग याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे. कारण की संस्कृत मधूनच मराठी जन्माला आलेली आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आपली बोलीभाषा सुद्धा मराठीच आहे. त्याच्यामुळे त्याच्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला उच्चारणामध्ये महत्वाच्या आहेत. सर्व स्वर हे मृदू व्यंजन आहेत. याच्यावरूनच आई शब्दाची व्याख्या करताना मी सांगत असतो. कोणी जर तुम्हाला विचारलं आई ही मृदू असते, आई ही मृदू असते, कोमल असते, का बरं. तर व्याकरणाच्या भाषेमध्ये काय उत्तर द्याल.
दोन्ही वर्ण हे स्वरांनी बांधलेले आहेत आई शब्दाचे. आई शब्दामध्ये हम्म. दोन्हीही जे वर्ण आहेत ते दोन्हीही स्वर आहे. आ देखील स्वर आहे आणि ई देखील स्वर आहे. आणि संस्कृत व्याकरणामध्ये सर्व स्वर हे मृदू व्यंजन आहेत, मृदू वर्ण आहेत. सर्व स्वर काय आहेत? मृदू. इथे व्यंजनाऐवजी वर्ण शब्द पाहिजे, तो जास्त योग्य आहे. वर्ण, कारण त्याच्यामध्ये स्वर पण येतात. वर्ण म्हटल्यानंतर स्वर सुद्धा येणार आणि व्यंजन सुद्धा येणार. ज्या वेळेस आपण स्वर म्हणू त्यावेळेस फक्त स्वर येणार, आणि ज्या वेळेस व्यंजन म्हणू त्यावेळेस फक्त व्यंजन येणार. ठीक आहे. पुढे आहे अनुनासिक व्यंजन. 5 अनुनासिक व्यंजन आहेत: ङ, य, ण, न आणि म. पाठ करायचे आहेत: ङ, य, ण, न आणि म. इथपर्यंत काही शंका आहे? अनुनासिक व्यंजन, व्यंजन कशाला म्हणायचं, स्वर कशाला म्हणायचं, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, प्लुत स्वर. काही समजलं नाही का? काही समजलं नाही हे सुद्धा समजायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही मला सांगू शकता की मला हे समजलं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तुम्हाला काय समजलं नाही, तोपर्यंत मला समजणार नाही तुम्हाला काय समजलं नाही. हेही समजलं नाही की सर, नाही? याच्यामध्ये एक शंका अशी आहे. हो सर. होतं काय, लहानपणापासून आम्ही जे शिकतो ना तेच त्याचं इम्प्रेशन असतं आमच्यामध्ये. आता हे य आणि त्याच्यानंतर सॉरी ग आणि मग य हम्म. आहे, तर ते आम्ही जनरली त्र असं असं वाचायचो त्याला. हा, कारण बरोबर. त्र असंच शाळेमध्ये लिहिलं पण जायचं. मग त्र मला वगैरे पण आहे का? शाळेमध्ये ते त्रच शिकवलं होतं. ज्यावेळेस इकडे गुरुकुल पद्धतीमध्ये शिकलो त्यावेळेस तो य आहे हे समजलं. कारण की संचय शब्द आहे, संचय. तर तिथे हम्म. यचं उच्चारण करतो आपण. तिथं संत्र असं म्हणायला पाहिजे ना, मग जर इथे याचं उच्चारण असेल तर असं. हम्म. तर भरपूर शब्द आहेत की ज्याच्यामध्ये शब्दामध्ये आपण आपण उच्चारण बरोबर करतो, पण ज्या वेळेस स्वतंत्र वर्णाचं उच्चारण आपल्याला करायचं असतं त्यावेळेस थोडीशी ताकद आणि थोडेस आपल्याला जिभेवरती थोडासा ताबा ठेवावा लागतो. पण हाच ज्यावेळेस अंग शब्दामध्ये येतो त्यावेळेस कोणत्याही लहान मुलाला म्हणायला लावा, तो अंकच म्हणेल, अंग म्हणेल, पण स्वतंत्र गचं बरोबर. आणि उच्चारण लिहिताना येणार आपण नाही. तसं लिहिणार नाही. हा, हा, लिहिताना आपण बरोबर. हा शब्द म्हणजे हे अक्षर वापरणार नाही. हो, असंच ना सर? हो, हो. आणि याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न, की जेव्हा याचा उच्चार करतो तर स्वरांचा, तेव्हा स्वरांच्या संबंधित आपण अकार असं वापरतो आणि व्यंजनांच्या संदर्भात आपण हकार असंच वापरतो ना सर? व्यंजनाच्या संबंधात काय म्हटल्या? हकार, ह, हकार. हम्म, आणि हम्म. स्वरांविषयी ज्यावेळेस आपण बोलतो अकार, नाही, नाही, असं नाही, असं ते काही सांगणार आहे डिफरन्सिएशन मी, आहे का? कारण उच्चारणामध्ये सांगणार आहे. पुढंच सांगणार आहे ते. ठीक आहे, प्रसंग आलाय ओके. तर सांगून टाकू लगेच. संस्कृतमध्ये, संस्कृत भाषा ही देववाणी म्हणतो आपण. आणि जर देवांची भाषा आहे तर याच्यामध्ये आदरार्थी हे वापरलंच गेलं पाहिजे. तर त्याची सुरुवात पाणिनींनी व्यंजनापासूनच केली, वर्णापासूनच केली. वर्णांना सुद्धा आदराने बोलण्याची पद्धत आहे. आणि ते आदर कसा दर्शवला जातो, तर प्रत्येक वर्णाच्या उच्चारणानंतर कार जोडण्याची पद्धत आहे संस्कृतमध्ये. काय जोडलं जातं? कार. जसं आपण ओमकार म्हणतो, अकार म्हणतो, इकार, ककार, खकार, चकार, टकार. तर प्रत्येक वर्णानंतर ज्यावेळेस स्वतंत्र वर्णाचं उच्चारण करतो त्यावेळेस आपण ककार, अकार, उकार असं म्हणतो. ठीक आहे. तर स्वर असो अथवा व्यंजन असो, तर हे दोन्हीलाही कार सारखंच जोडलं जातं. अकार, इकार, उकार, एकार, ओकार, गकार, जकार, टकार, ठकार असं. तर तो कशासाठी? एक आदरार्थी म्हणून ते जोडलेलं आहे. ओके. नाही, माझा समज असा होता, की जेव्हा आपण स्वरांचा प्रदीर्घ उच्चार करतो त्यावेळेस अकार असं म्हणतो. पण हम्म, तेच व्यंजनांचा जर प्रदीर्घ उच्चार करायचा तर त्याला हकार म्हटलं जातं का? अशी शंका शंका नाही, माझी नाही, 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 तसं नाही. त्याच्याविषयी. त्याला पण अकारच असंच. हो, हो, आकारच. ते व्यंजनामध्ये कोणता शेवटचा स्वर आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. विसर्गाच्या उच्चारणामध्ये शिकणार आहोत आपण ते पुढे. हो इथपर्यंत सर. समजलंय? जर काही समजलं नसेल तर तुम्ही इथे रेज हँड करून विचारू शकता. जर वर्गामध्ये विचारता नाही आलं तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा मला पर्सनली व्हॉट्सअपवरती तुम्ही व्हॉइस नोट किंवा टाईप करून तुम्ही शंका कधीही विचारू शकता. असं काही नाही की क्लास
च्या संदर्भामध्येच म्हणजे क्लासच्या वेळेमध्ये शंका विचारू शकता असं नाही. कारण की 40 मिनिटाची हे आहे. काल जसं झालं होतं मोक्ष आपलं ज्ञानदाने शंका विचारली आणि मीटिंग ऑटोमॅटिक एंड झाली कारण की वेळ संपली होती. तर तशा वेळेस तुम्ही व्हॉट्सअपवरती कधीही दिवसभरामध्ये अभ्यास करताना जरी शंका आली तरी तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तुम्ही 999 रुपये फी भरली, याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाईमचा ऍक्सेस माझ्याकडून मिळालेला आहे. त्याच्यामुळे जरी आपला वर्ग संपला आणि संस्कृतच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही शंका असली, काउन्सिलिंग हवा असेल, संस्कृत करिअर असेल किंवा दुसऱ्या काही शंका असतील, शब्द समजला नाही अगदी एखाद्या शब्दाचा अर्थ, तर संस्कृतच्या संदर्भात कोणतीही शंका तुम्ही मला कधीही विचारू शकता, जोपर्यंत माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे तोपर्यंत. त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाहीये. शंका येईल तेव्हा विचारू शकता. आज मला एक विद्यार्थ्याचा फोन आला होता, की त्यांना समजत नाहीये थोडंसं. फोर्थला आहे. झालाय का जॉईन? काय नाव होतं? हो सर. तर स्वराज बरोबर स्वराज. तर कधीही शंका विचारू शकता आणि समजत नाहीये म्हणून कोणताच वर्ग कधीच सोडू नका. म्हणजे हा झाला संस्कृतचा आपला वर्ग. परंतु दुसऱ्या कुठेही तुम्ही जर शिकायला जाल, तर ते समजत नाहीये म्हणून लगेच सोडायचं नाही. कारण की आमचे गुरुजी म्हणायचे, शाळेत जाऊन पास होईल की नाही, क्रमांक येईल की नाही सांगता येत नाही. मग जो शाळेतच जात नाही त्याला त्याचा नंबर कसा येईल? प्रथम समजा एखादी पळण्याची स्पर्धा आहे, रनिंगची स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे आणि एखादा रनिंग मध्ये उतरलेला आहे, त्याने भाग घेतलेला आहे रेसमध्ये. त्याने स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुद्धा त्याचा प्रथम क्रमांक येईल की नाही सांगता येत नाही. पण जो ऑडियन्स मध्ये बसलेला आहे आणि तो फक्त विचार करतोय की माझा नंबर यायला पाहिजे, पण त्याने स्पर्धेमध्ये भागच घेतला नाही, त्याचा नंबर येईल का? येऊच शकत नाही. म्हणजे शिकून सुद्धा येईल की नाही सांगता येत नाही. मग न शिकता येईल कसं शक्य आहे? पण शिकण्यामध्ये, भाग घेण्यामध्ये आपल्याला एक संधी मिळते की आपल्याला ती येईल. प्रयत्न केल्यानंतर येण्याची संधी आपल्याला निर्माण होते. त्याच्यामुळे कोणतीच गोष्ट येत नाही म्हणून सोडून नाही द्यायची. हळू येईल. ठीक आहे. पतंजलींची गोष्ट माहिती असेल तुम्हाला. ते गुरुकुलामध्ये शिकत असताना त्यांना काहीच येत नव्हतं. कंटाळून ते घरी निघाले आणि अशी तहान लागली म्हणून एका आडावरती म्हणजे एका विहिरीवरती ते थांबले. तिथे काही महिला पाणी शेंदत होत्या. पाणी शेंदण्यासाठी तहान लागली म्हणून तिथं गेले आणि तिथे म्हटले, आई साहेब मला थोडंसं पाणी द्या पिण्यासाठी. तिथं बसले आणि पाणी पिऊ लागले. पाणी पिता पिता त्यांचं लक्ष गेलं त्या महिला पाणी कसं शेणतायत. आता जुन्या काळामध्ये गावामध्ये एकच विहीर असायची. त्याला आपण आड म्हणतो. भरपूर गावामध्ये आहे बघा आड अजून अजून सुद्धा. तर त्या आडावरती एकच फक्त ते हे असायचं, चाक असायचं पाणी शेंदायला आणि भरपूर महिला पाणी शेंदायला असायच्या. सगळ्यांचाच नंबर त्या चाकावरती पाणी शेंदायला लागेल सांगता येत नाही. म्हणून महिला काय करायच्या, ज्याच्या त्याच्या परीनं विहिरीला जिथं जागा मिळेल तिथे पाणी शेंदायच्या आणि त्यांचं जे दावा आहे ते दगडावरती घासायचं. ते घासून दगडाला सुद्धा चीर पडलेली त्यांनी पाहिली. दगड घासलेला पाहिला आणि त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. जर दाव्याने दगड कापला जाऊ शकतोय, तर आपण प्रयत्न करून, अभ्यास करून आपण का ज्ञान प्राप्त करू शकत नाही? परत ते गुरुकुलामध्ये गेले घरी जाण्याच्या ऐवजी आणि भरपूर अभ्यास केला आणि आयुर्वेदासारखा ग्रंथ त्यांनी रचना केली, पतंजली. तर तसं असतं, समजत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. तर आपल्याला कसं समजेल याच्यावरती चिंतन करायचं, याच्यावरती विचार. आणि काय नाही समजलं त्याचा कधीच पिछा सोडायचा नाही. मला कधीही फोन करा, फोन करून सुद्धा विचारू शकता. ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलंय. आणि हा सगळा वर्ग आपला हो सर. प्रामाणिकपणावरती अवलंबून आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. तुम्ही आता माईक म्यूट आहे, तुमचा व्हिडिओ सुद्धा म्यूट आहे, स्टॉप आहे. तर तुम्ही कॅमेऱ्याच्या पलीकडे बसलात की नाही तुमच्या डिव्हाइसच्या पुढं, हे तुमच्या प्रामाणिकपणावरती अवलंबून आहे. तुम्ही किती महत्व देऊन ऐकताय, तुम्ही किती ध्यान देऊन ऐकताय, हे तुमच्या प्रामाणिकपणावरती अवलंबून आहे. माझ्या प्रामाणिकपणावरती माझं शिकवणं अवलंबून आहे. तसं तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे संपूर्ण क्लास होईपर्यंत बसणं आणि जे काही शंका येईल ते विचारणं, समजून घेणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तुम्ही तुमचे 100% द्या, मी माझे 100% देतोय. नक्कीच तुम्हाला या क्लासमधून चांगलं काहीतरी शिकायला मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? हो सर. हो सर. वर्ण विचारामधला शेवटचा वर्णांचा प्रकार आहे. 2 प्रकार आपण शिकलो.
पहिला होता स्वर. वर्णांचा पहिला प्रकार आहे स्वर. स्वर स्वतंत्र असतात. पुढचा प्रकार आहे व्यंजन. व्यंजन हे परतंत्र असतात, जे स्वरांवरती अवलंबून असतात आणि स्वरांचं साह्य व्यंजनांना कसं तर पाठीमागून होतं. शेवटचा प्रकार आहे तिसरा प्रकार अयोगवाह. अयोगवाह म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्वरादी म्हणतो. स्वरादी. स्वरादीमध्ये दोन शब्द आहेत, एक आहे स्वर आणि दुसरा आहे आदी. आदी म्हणजे अगोदर, स्वर म्हणजे स्वर. स्वर आहेत ज्यांच्या अगोदर ते म्हणजे स्वरादी. स्वर कोणाच्या अगोदर स्वर आहेत, तर अनुस्वार आणि विसर्ग या दोघांच्या अगोदर आपल्याला स्वरांचं उच्चारण करावं लागतं. म्हणून अयोगवाह जे आहेत अनुस्वार आणि विसर्ग, त्यांना आपण स्वरांचं साह्य कुठून आहे म्हणतो, तर पुढून आहे असं म्हणतो. उदाहरणार्थ स्वरामध्ये मराठीमध्ये आपल्याला अम आणि आहा असे हे दोन स्वर दिलेले आहेत. अम आणि आहा. इकडे स्वर कुठे आहेत? हा, इथे स्वर आहेत. हे स्वर आपण तिकडे घेऊया. बघा, मराठीमध्ये अम आहा असे दोन स्वर तुम्हाला दिसतात, पण संस्कृतमध्ये अम आहा हे स्वर नाहीत, तर अनुस्वार आणि विसर्ग दर्शविण्यासाठी आपण फक्त अ तिथे वापरलेला आहे. परंतु अच्याच डोक्यावरती अनुस्वार असतो आणि अच्याच पुढे विसर्ग असतो असा त्याचा अर्थ नाही. मग इथे अच्याच डोक्यावरती अनुस्वार आणि अच्याच पुढे दोन टिंब देऊन विसर्ग का दर्शविला जातो? याचं उत्तर असं आहे की स्वरामध्ये सुरुवातीला अ आलेला आहे. सुरुवातीला अ आलेला आहे म्हणून अ घेतला. जो सुरुवातीला आहे त्याला पहिला मान दिला पाहिजे. ठीक आहे. घरामध्ये बघा, मोठ्या सुनेला लवकर अगोदर मान दिला जातो. तसंच आहे भावकीमध्ये काही लग्न कार्य असेल तर जे वयाने मोठा आहे त्यांना मान दिला असतो. तसंच इथे आहे की स्वरामध्ये सुरुवातीला अ आहे म्हणून अच्याच डोक्यावरती टिंब देऊन अनुस्वार दर्शविला जातो आणि अच्याच पुढे एकाखाली एक दोन टिंब देऊन विसर्ग दर्शविला जातो. हे दोन आहेत अयोगवाह, अनुस्वार आणि विसर्ग. अयोगवाह म्हणजे काय? जे मागून येतात. कोणाच्या मागून? तर स्वरांच्या मागून. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला अनुस्वार दिसेल तिथे तिथे तो कोणत्या ना कोणत्या स्वराच्या डोक्यावरती आहे. काय आहे? कोणत्या ना कोणत्या स्वराच्या डोक्यावरती अनुस्वार आहे. आणि जिथे जिथे विसर्ग दिसेल तिथे तिथे तो कोणत्या तरी स्वराच्या नंतर आलेला आहे. म्हणजेच अयोगवाह आणि स्वरादीची व्याख्या काय झाली, तर ज्यांचे उच्चारण करण्याकरिता आपल्याला स्वरांचे पुढून साह्य घ्यावे लागते. इथे मी थोडक्यात लिहिलेलं आहे स्वरांचे पुढून साह्य. कशासाठी? तर उच्चारणासाठी स्वरांचे पुढून साह्य घ्यावे लागते. उच्चारणासाठी ठीक आहे. स्वरादीची व्याख्या समजली आहे? ते थोडंसं कन्फ्युजन, पुढून मागून थोडंसं कन्फ्युजन आहे सर. हम्म. जसं समजा होय, सर. आता हे बघा, आता आपण रंग असं मी म्हटलं, बोला बोला बोला. तर रंग म्हटलं तर र आधी येतं आणि अ चा उच्चार नंतर वाढतो, त्याला चिटकतो. तर हो, मग बरोबर आहे ना. तो तर मग नंतर येतो. हा, मग एक थोडस मिनिट हे सांगतो. कन्फ्युजन. इथे बघा, शब्द लिहितो मी एक. याचं उच्चारण करा, कोण करतंय? रामम. रामम. बरोबर. आता फक्त म चं उच्चारण करा. म चं उच्चारण. रामम मधील म चं उच्चारण मम. कसं करतो? मम. मम. म्हणजे अगोदर म चं उच्चारण होतंय, त्याच्यानंतर अ चं उच्चारण होतंय आणि नंतर म चं उच्चारण म्हणजेच अनुस्वाराचं उच्चारण होतंय. समजतंय? हा, बरोबर सर, रामम. बरोबर.
म्हणजे अच्या डोक्यावरती जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराच्या अगोदर आपल्याला अचं उच्चारण करावं लागतं. त्याच्याशिवाय अनुस्वाराचं उच्चारण होऊच शकत नाही. कितीही अचं उच्चारण न करता त्या अनुस्वाराचं उच्चारण करण्याचा प्रयत्न करा, येणारच नाही. समजते? कारण की ते अयोग्य आहेत, ते चिन्ह आहेत. वर्णामध्ये ते येत नाहीत, चिन्ह आहेत ते चिन्ह. अनुस्वार आणि विसर्ग काय आहेत? चिन्ह आहेत. त्यांचं उच्चारण कसं करायचं? तर अनुस्वाराचं उच्चारण समोरील व्यंजनाच्या अनुनासिकावरती अवलंबून आहे. ते उच्चारणाच्या नियमामध्ये आपण शिकणार आहोत. आणि विसर्गाचं सुद्धा उच्चारण ह सारखं केलं जातं. इथे फक्त काय लक्षात ठेवायचे? व्यंजनामध्ये स्वरांचं साह्य हे पाठीमागून असतं. याच शब्दामध्ये बघा, रा शब्द आहे, रा. आता इथे रा मध्ये व्यंजन काय आहे? र र हे व्यंजन आहे. स्वर काय आहे? आ आ स्वर आहे. त्या आचं उच्चारण आपण रच्या अगोदर करतोय की नंतर करतोय? रच्या नंतर अर्थात. रच्या नंतर करतोय. तर याला म्हणतात व्यंजनाला स्वरांचं साह्य हे पाठीमागून आहे. उच्चारणामध्ये पाठीमागून आहे आणि लिहिण्यामध्ये सुद्धा पाठीमागून आहे. ठीक आहे, रा. आणि इथेच अनुस्वाराचं उच्चारण रामम मध्ये आपण अगोदर अचं उच्चारण करतो आणि नंतर अनुस्वाराचं उच्चारण करतो, रामम. समजतंय? सर आता असंच उदाहरण, पहिलं अक्षर ज्याच्यावर अनुस्वार येतो असा एखादा शब्द. बघा, जसं संपत्ती तुम्ही लिहिले तसं संत शब्द आहे, संपत्तीचा जर संत. विग्रह केला. इथे बघा, संत. ओके. आता स मध्ये काय आहे? संत शब्दामध्ये सुरुवातीला स आहे, त्याच्यानंतर अचं उच्चारण करतो आणि नंतर मचं उच्चारण संत. करतो. आता इथे नचं अनुस्वाराच्या जागेवरती आपण नचं उच्चारण करतो. का नचं उच्चारण करतो? कारण पुढे त आलेला आहे आणि त वर्गातील शेवटचा वर्ण काय आहे? त, थ, द, ध, न. म्हणून संत. अनुस्वाराचं उच्चारण बदलत असतं. पण अनुस्वाराच्या अगोदर कोणाचं उच्चारण केलंय आपण? अचं उच्चारण केलंय. त्याच वेळेस आपण त्या अनुस्वाराचं उच्चारण करू शकतो. म्हणजेच अनुस्वाराचं उच्चारण करण्यासाठी आपल्याला स्वरांचं साह्य घ्यावं लागतं आणि तेही कसं? अनुस्वाराच्या अगोदर घ्यावं लागतं. ओजस. आणि विसर्ग. विसर्गाचं सुद्धा बघा, ह सारखं उच्चारण करतो आपण. जसे इथेच रामह, रामह, कसं उच्चारण केलं? ते तर क्लिअर करतो. अगोदर अचं उच्चारण होतं, नंतर हचं उच्चारण होतं, जे की विसर्गाचं उच्चारण आहे, रामह. ठीक आहे, बरोबर. 1 मिनिट राहिलेला आहे. काही शंका असेल तर विचारा इथपर्यंत. शंका माझी परत तीच आहे सर. विसर्ग जिथे आहे तिथं म्हणजे व्यंजनाचा आधी उच्चार होतोय आणि नंतर अकार जोडला जातो त्याला. पण परत इथं आपण संत जेव्हा वापरतो तेव्हा स विषयी माझा प्रश्न आहे. तचा उच्चार त्याच्या आधीच आपण विचार करतोय की स म्हणजे एक स व्यंजन त्याच्यानंतरच अकारचा उच्चार होतो ना त्याच्यामध्ये. हो, मग बरोबर आहे ना. स च्या नंतर अच्या नंतर न चं उच्चारण होतं, जे की अनुस्वाराचं उच्चारण आहे. ओके ओके, समजलं का? म्हणजे आता संत 1 मिनिट राहिलेला आहे, पण तरी बघूयात आपण. स प्लस अ उच्चारणामध्ये अनुस्वार, बरोबर, आणि नंतर त, नंतर अचं उच्चारण, असा त्याचा विग्रह होईल. बरोबर की नाही? बरोबर. स अंत म्हणजे हा जो अ आहे तो स च्या नंतर होतोय, म्हणजेच त्या स हे जे व्यंजन आहे त्याला पाठीमागून साह्य आणि पुढचा जो अनुस्वार आहे त्याला पुढून साह्य. अगदी